तर आदरणीय अर्जुनजी काउंटर साहेबांचा देखील शुभ सन्मान होतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं देखील मी इथून मात्र हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल, खेळाडूंसाठी नाहीये. फक्त प्रेक्षकांसाठी आयवा जेल साठी कॅश प्राइज आहे. आमचे आशिष दादा पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज. तर आदरणीय महेशजी मुंडे उद्योजक आहेत आगा संचय यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज असतील. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल करायची आहे. विनंती असेल टीम ध्रुवी 11 या संघाला, SP 11 हा संघ. तर चौकार हॅट्रिक साठी कॅश प्राइज 500 आणि षटकार हॅट्रिक साठी कॅश प्राइज 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे. फलंदाजांना सुवर्ण संधी असणार आहे आमचे. फक्त ध्रुवी 11 या संघ फक्त या फायनल साठी इथून मात्र सुवर्ण संधी असणारे आमचे आयोजक आशिष दादा पाटील यांच्या माध्यमातून. तर लागोपाठच्या 3 विकेट जो गोलंदाज घेईल त्यांसाठी कॅश प्राइज असेल महेश दादा मुंडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं. तर चला सलामीवीर साठी मैदानाच्या आतमध्ये जोडी पाठवायची टीम ध्रुवी 11. तर गोलंदाजाला देखील सुवर्ण संधी असेल. लागोपाठचे 3 विकेट घेतले तर दिव्य एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. कोळेगाव प्रीमियर लीग मेगा फायनलचा सामना पाहतोय ध्रुवी 11 विरुद्ध त्याच्या समवेत आपण पाहतोय SP 11. या दोन संघांमध्ये सामना 5 षटकांचा असेल. तर सामने बॉलिंग ट्रॅक वरती P1 च्या पहिल्या षटकामध्ये येतोय आशिष. हा चेंडू इथून मात्र कार्पेटच्या सहाय्याने शॉर्ट कव्हर मध्ये सुंदर क्षेत्रक्षण, एकही धाव येत नाहीये. डॉट बॉलने सुरुवात करत असताना मेगा फायनलची लढत आपण पाहतोय. इथून मात्र ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत वेगाने चेंडूचा पाठलाग करतायत मात्र त्यांच्या हाताला चकवा देऊन चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय हा भव्य चौकार. सांघिक आणि स्वतःच इथून मात्र अकाउंट ओपन करत असताना चौकार आणि महेश आणि ओम अशी जोडी आपण पाहतोय. तर आदरणीय शेखरजी संते कोळेगाव यांना विनंती असेल व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आपलं या कोळेगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून. सहर्ष हार्दिक स्वागत. तर त्यांचा वाढदिवस देखील आज आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या सर्व आयोजक आणि कमिटीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा इथून मात्र पॉइंटच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूचा पाठलाग करतायत 2 क्षेत्ररक्षक मात्र चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतो हा अजून एक चौकार. चौकाराने धावफलक वेगाने पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात करत असताना ध्रुवी 11 संघ आपण पाहतोय.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. हा चेंडू आतमध्ये आला, मात्र फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला चांगले क्षेत्ररक्षण होतं, मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. 2 धावा पूर्ण केल्या. दोन्ही टीमची टोटल पुढे सरकत असताना टीमची टोटल 10 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या षटकामधील. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून. इथून मात्र प्रयत्न खूप सुंदर केले होते, मात्र क्षेत्ररक्षक होते त्याला चकवा देऊन चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. येतोय अजून एक चौकार. चौकाराने षटक होईल समाप्त. पहिला इथून मात्र ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. तर इथून मात्र गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये. हा चेंडू लॉंग लेगच्या दिशेने फेकून दिला एका टप्प्यावरती. पंचांचा इशारा आलाय, बेगेट षटकार. 6 धावा. इथून मात्र पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय लॉंग लेगच्या वरून. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय रमेश. साने टीमची टोटल पुढे सरकेल 20 धाव फलकावरती. चांगली सुरुवात इथून मात्र ध्रुवी 11 या संघाच्या माध्यमातून होत असताना. पुन्हा एकदा इथून मात्र राऊंड विकेटने. हा चेंडू बॅटची काढा. कोणती धाव इथून मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. 20 धाव फलकावरती पाहायला मिळते. राऊंड विकेटने पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार येतोय. फलंदाज ओम मात्रेच्या बॅटमधून. तर इथून मात्र चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी कॅश प्राइज आहे. आमचे आदरणीय आगासन गावचे दिवे इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर महेशजी मुंडे साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज असणारे षटकार आणि चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा. फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. पुन्हा एकदा इथून मात्र विकेट हॅट्रिक साठी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून. तर बंटी पवार यांच्या माध्यमातून रमेश साठी. तर इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोणताही खेळाडू कक्षामधून हा चेंडू इथून मात्र पाहावा लागेल. डॉट बॉलची समाप्ती. इथून मात्र डॉटने टीमचे टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. इथून मात्र बॅटची कडा. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट फाईन लेगचे सुंदर जेल टिपला जातोय. बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद होईल. ओमची खेळी समाप्त होत असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये इथून मात्र जमलेल्या सर्व क्रिकेट रसिक तसेच उपस्थित मान्यवरांचं या कोळेगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. तर दिवे एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर महेशजी मुंडे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज 500 रुपये असणार आहेत. सूरज पाटील साठी
सूरज पाटीलला सुवर्ण संधी इथून मात्र असणारे उस्मान येतोय. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. उस्मान येतोय तिसऱ्या षटकामध्ये. राऊंड विकेटने पुन्हा एकदा बघा, बाहेरून कोणत्याही प्रेक्षकाने आवाज द्यायचा नाहीये, अन्यथा आपल्या संघाला पॅनलाइज केलं जाईल, याची देखील नोंद घ्या. हा चेंडू इथून मात्र हवे ते क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. हॅलो, इथून मात्र चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, येतोय हा चौकाराने धावफलक पुढे सरकेल. 28 धावा, 28 धावा. तिसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा उस्मानचा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय कार्पेटच्या सहाय्याने. डीप स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने, तोपर्यंत प्रचंड वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 30 धावा. सुरुवात अप्रतिम राहिली आहे. ध्रुवी 11 या संघाची कमबॅक करावं लागेल उस्मानला, कारण की आजच्या दिवसामध्ये उस्मानची गोलंदाजी बघितली तर अप्रतिम राहिली आहे. पुन्हा एकदा फक्त दिशा देण्याचं काम. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट क्षेत्रामध्ये, एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली. तर आदरणीय किरणजी म्हात्रे यांना विनंती असेल व्यासपीठावरती यायचं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर दिव्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर महेशजी मुंडे साहेबांच्या माध्यमातून सूरजसाठी इथून मात्र फलंदाज होत आहेत बाद. ज्या सूरजवरती कॅश प्राइज होतं, मात्र तोच फलंदाज मैदानाच्या बाहेर. किरणजी म्हात्रे साहेबांचं इथून मात्र शुभागमन झालंय. त्यांना विनंती आहे व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत कोळेगाव प्रीमियर लीग मध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 4थ्या क्रमांकावरती 2 विकेट पडलेत. ध्रुवी 11 या संघाचे 31 धावा 31. सलग 3 षटकारांसाठी कॅश प्राइज 500 रुपये असणार आहेत. बंटीजी पवार यांच्या माध्यमातून रितेशसाठी ही सुवर्ण संधी आहे. लागोपाठचे 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच मिळेल रितेशला. बंटी पवार यांच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा उस्मान सज्ज झाला. हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढलं. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने आणि अशा पद्धतीने चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे सरकेल. 35 धावा. एका चेंडूचा गेल शिल्लक आहे. 35 धावा धावफलकावरती. रितेश ने इथून मात्र आल्या चौकाराने खातं ओपन केलंय. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत आणि अशा पद्धतीने इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. इथून मात्र 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 होईल समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती प्रथम फलंदाजी करत असताना ध्रुवी 11 या संघाची 38 धावा. 38 धावा. ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये याची देखील नोंद घ्यायची आहे. खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. सामना सुरू करायचा आहे. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती धावसंख्या धावफलकावरती 38.
गोलंदाजी मार्क वरती येतोय. येतोय आशिष येतोय चौथ्या षटकामध्ये ओव्हर द विकेटने. हा चेंडू इथून मात्र प्रचंड वेगाने चेंडू फेकी गेली होती. डॉट बॉलची समाप्ती. पहिला निर्धाव चेंडू फेकत असताना चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय. सेकंड स्पेल मध्ये आलाय. स्ट्रायकन वरती फलंदाज रितेश. हा चेंडू रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं, गरज नव्हती. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू. आजच्या दिवसाचा विचार केला तर आशिषने अप्रतिम गोलंदाजी दाखवली SP11 या संघाच्या माध्यमातून. उस्मान ची देखील अप्रतिम गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये राहिली आहे. कमबॅक करावा लागेल SP11 या संघाला कमीत कमी धावांपर्यंत रोखायचं असेल तर. आणि त्याच पद्धतीने इथून मात्र गोलंदाजी करण्यासाठी सुरुवात केली जाते. लागोपाठचा तिसरा निर्धाव चेंडू येत असताना आशिषच्या माध्यमातून रितेशला पूर्णपणे बेट केलं जात आहे. डॉट बॉल आणि डॉट बॉल इथून मात्र या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे चौथ्या षटकामधील. रितेश स्ट्रायकरवरती. हा चेंडू इथून मात्र पाहावा लागेल. पंच आमच्याकडे वळतायत. वाईट चेंडू अवंतर धाव मिळालेले एकने टीमची टोटल पुढे सरकेल धाव फलकावरती. धावसंख्या 39. 39 धावा 2 गडी बाद. टीम ध्रुवी 11 या संघाची मेगा फायनलची लढत सुरू आहे. पुन्हा एकदा इथून मात्र यष्टीरक्षक बीड मात्र कोणत्याही इथून मात्र धावसंख्येचा प्रयत्न केला नाहीये. तोपर्यंत धावसंख्या स्थगित. धावसंख्या धाव फलकावरती. ओव्हर द विकेटने लेफ्ट आर्म अशा पद्धतीने पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू खराब आहे. अवांतर धाव फलकावरती जॉईन केली जाईल. पुन्हा एकदा एकने टीमची टोटल पुढे सरकेल 40 धावा. धाव फलकावरती. हा चेंडू बॅटची काढा. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. रितेश ची खेळ ही संपुष्टात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सिद्धू. इथून मात्र क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. लागोपाठचा दुसरा विकेट प्राप्त करतोय आणि मेडन षटक एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आशिष साठी. शेवटच्या षटकामध्ये येत आहेत गोलंदाजी मार्क वरती रमेश उर्फ काका. हा चेंडू इथून मात्र पुन्हा एकदा लॉंग लेग क्षेत्रामध्ये सॉरी डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये इथून मात्र 2 धावा पूर्ण होतील का. आणि अशा पद्धतीने फलंदाज बाद. एकच धाव असेल.
शेवटचं षटक सुरू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती रमेश उर्फ काका. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय दिनेश. तर दिनेशसाठी सुवर्ण संधी असेल. जरी एक षटकार ठोकला तरी आशिष दादा पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 1000 रुपये असणार आहेत. हा चेंडू इथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते बनतील प्रेक्षक. त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. सीमारेषा पलीकडे येतोय. बिग हिट, बिग 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 हिट षटकार. षटकार आणि धावफलक पुढे सरकेल. 47 47 धावा. 5 गडी बाद झाले तरी देखील इथून मात्र महेश एका हाती किल्ला लढवत असताना हा चेंडू पुन्हा एकदा स्वीपचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आयडी पूर्ण येत आहेत. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा वेगाने पूर्ण केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही टीम. 1 शॉट आहे. वन शॉट. एकने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 48 48 धावा. ओव्हर द विकेट. रमेश काका सज्ज झाले. तिथून मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा प्रतिम फटका मिड ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत इथून मात्र पाहावं लागेल. पंचांचा इशारा आलाय. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. फलंदाज महेशची गळी संपुष्टात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रमेश काका सज्ज होत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. मनीष गेलाय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग वरती असतील मनीष. ओव्हर द विकेटने हा चेंडू इथून मात्र टॅप केलाय स्वतःच्या फलोत्रामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण रनआउटच्या स्वरूपामध्ये. अजून एक फलंदाज बाद होतोय. बिग विकेट डाऊन. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला लवकरात लवकर फलंदाज पाठवायचा आहे. ध्रुवी 11 संघ विलंब नकोय. अजून इथून मात्र दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करायची SP11 या संघाला. बक्षीस वितरण समारंभ देखील आम्हाला पार पाडायचा आहे त्यामुळे उशीर नकोय. कार्पेटच्या साहाय्याने लॉंग ऑनला उस्मान आहेत. इथून मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल बाद आणि अशा पद्धतीने पहिल्या सत्राचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या 50 धावा आणि 51 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे टीम SP11 या संघाला.
तर 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तर दिव्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर महेशदादा मुंडे यांच्या माध्यमातून दिव्यसाठी जर जेल टिपला तर कॅश प्राइज 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. दिव्यसाठी सुवर्ण संधी असणार आहे. तर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर जोडी आपल्याला पाहायला मिळते. आशिष आणि त्याच्या सोबतीला उस्मान. P1चं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्क वरती. सूरज पाटील. हा चेंडू इथून मात्र अप्रतिम फटका कव्हरच्या वरून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं जात आहे सूरज पाटील यांचा चौकार. चौकाराने सुरुवात केली जाते आशिषच्या माध्यमातून. 4 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सूरज पाटील. राऊंड विकेटने इथून मात्र पाहावं लागेल. पंचांचा इशारा आलाय. खराब चेंडू व्हाईट बॉल. एकने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. 5 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग वरती आशिष त्याच्या बॅट मधून एक चौकार बघितलाय. राऊंड विकेट. हा चेंडू अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. इथून मात्र येतोय हा चौकार. चौकाराने धावफलक पुढे सरकेल वेगाने. धावसंख्या धावफलकावरती 9. 2 चौकार येत आहेत आशिषच्या बॅट मधून आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आपण सिद्धूला पाहतोय. इथून मात्र पाहावं लागेल. पंचांचा इशारा आलाय. खराब चेंडू अवंतर धाव मिळेल. दुसरा वाईट चेंडू फेकत असताना धावसंख्या धावफलकावरती 10. हा चेंडू इथून मात्र पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा वाईट चेंडू फेकत असताना अचूक टप्प्यावरती नियंत्रित दिशेवरती गोलंदाजी करावी लागेल. महत्वपूर्ण सामना आहे. मेगा फायनलचा सामना. इथून जो संघ सामना जिंकेल नक्कीच तो चॅम्पियन होणार आहे. कोणता संघ चॅम्पियन होईल, SP11 की ध्रुवी 11, थोड्याच येणारे काही क्षणामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तर मात्र चेंडू हवेत होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. उचलून फेकी करतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेल 13 धावा धावफलकावरती. सुरुवात अप्रतिम राहिली आहे. टीम तेरा धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा इथून मात्र यॉर्क लाईनचा चेंडू एकदा वेगाने पूर्ण केले जाते. अशा पद्धतीने
सिंगलने टीमची टोटल पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात इथून मात्र होत असताना SP11 या संघाच्या माध्यमातून. आता मात्र प्रथमच स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतील उस्मान, लेफ्ट आर्म फलंदाज आहे. हा चेंडू इथून मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता उस्मानचा. कार्पेटच्या सहाय्याने एक धाव पूर्ण आणि अशा पद्धतीने धावसंख्या धावफलकावरती 15. शेवटचा बॉल शिल्लक आहे. कमबॅक नक्कीच केले सूरज पाटीलने. 15 धावा धावफलकावरती. 25 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि अशा पद्धतीने एक धाव होईल पूर्ण. डॉट चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. टीम SP11. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या टीम, विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. ध्रुवी 11 विलंब नकोय. एक्कावन्न धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अजूनपर्यंत एकही गाडी बाद झाला नाहीये. स्ट्राईकवरती फलंदाज उस्मान. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये येतोय रितेश. चला सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती असेल रितेश बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट. हा चेंडू बॅटची काढा. एकच धाव मिळेल. एकने टीमची टोटल पुढे सरकेल. 16 धावा लेग बाईच्या माध्यमातून. पंचांचा इशारा आलाय. तर आमचे मेन पंच आपण पाहतोय निलेश दादा जाधव आणि स्क्वेअर लेगचे पंच शुभम म्हात्रे. हा चेंडू इथून मात्र लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जेल टिपलाय. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. आशिष शिकाळी संपुष्टात. फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती रमेश येतोय. तिसऱ्या क्रमांकावरती SP11 या संघाच्या माध्यमातून. कमबॅक नक्कीच केलंय रितेशने. 2 चेंडू फेकले ते एक गडी बाद केला आणि एक धाव दिली आहे. स्ट्राईकवरती रमेश. चला स्पीडअप करायचा विनंती आहे. वारंवार विनंती असेल ध्रुवी 11 या संघाला. ओव्हर द विकेट. हा चेंडू इथून मात्र पाहावा लागेल. प्रचंड वेगाने चेंडू फेकी केली होती. डॉट बॉलची समाप्ती. अप्रतिम गोलंदाजी करत असताना धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. पुन्हा एकदा इथून मात्र लॉंग लेगच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा आलाय. बिग हिट. बिग हिट. बिग 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 षटकार. 6 टीमची टोटल पुढे सरकेल वेगाने. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा.
अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकामधील. 20 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम SP11 या संघाला. उर्ध विकेटने रितेश फक्त इथून मात्र जंटल टच करत असताना शॉर्ट पॉइंटला सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तोपर्यंत एक धाव वेगाने पूर्ण केली गेली आहे. एकने टीमची टोटल पुढे सरकेल 23 धावा. मेगा फायनलची लढत इथून मात्र आपण पाहतोय SP11 विरुद्ध ध्रुवी 11 या दोन संघांमध्ये. उपस्थित मान्यवरांचं तसेच प्रेक्षक खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. कोळगाव प्रीमियर लीगचा आपण पर्व पाहिलं आणि त्या पर्वाचा इथून मात्र शेवटचा क्षण आपल्या समोर. मेगा फायनलची लढत कार्पेटच्या सहाय्याने डीपमधून क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते उस्मान मात्र नकार दिलाय रमेशने. षटक क्रमांक होईल समाप्त. दुसरं आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती SP11 24 धावा. अठरा चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम SP11 संघाला. गोलंदाजी मार्क वरती सिद्धू येत आहेत. सिद्धेश उस्मान आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. उस्मान कडून अपेक्षा असणार आहेत संघाला कारण की आजच्या दिवसामध्ये उस्मानने गोलंदाजी अप्रतिम दाखवली आहे या स्पर्धेमध्ये. फलंदाजी करेल का नक्कीच इथून पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. हा चेंडू मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर जेल टिपला जातोय. बिग विकेट डाऊन. उस्मानची गळी संपुष्टात. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अख्तर आलाय. धावसंख्या धावफलकावरती 24. 24 धावा. 2 गडी बाद झाली आहेत SP11 या संघाचे. आता मात्र सिद्धूने कमबॅक केलंय. पुन्हा एकदा इथून मात्र पाहावं लागेल. दुसरा निर्धाव चेंडू फेकत असताना पहिल्याच बॉलवरती इथून मात्र उस्मान सारख्या फलंदाजाची विकेट कॅरी केली. .24 24 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सिद्धू. हा चेंडू पाहावा लागेल. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. एकने टीमची टोटल पुढे सरकेल 25 धावा. 26 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 16 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा इथून मात्र पाहावं लागेल. डॉट बॉलची समाप्ती. लागोपाठची इथून मात्र निर्धाव चेंडू फेकत असताना या षटकामध्ये
सिद्धूने अप्रतिम गोलंदाजी दाखवली आजच्या दिवसामध्ये कोळेगाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. 25 धावा झाल्या धावफलकावरती. तर आदरणीय महेशजी मुंडे साहेबांच्या माध्यमातून दिव्यसाठी कॅश प्राइज असणार आहे. जर जेल टिपला तर 2000 रुपये दिव्यसाठी असणार आहेत. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक फलंदाज बाद होतोय टीम SP11 या संघाचा. जय जय गेल्या मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती. नवीन फलंदाज. 3 गडी बाद झाले. धावसंख्या 25 धावा. चांगलं षटक. हा चेंडू इथून मात्र चेंडू हवे ते स्वतः यष्टीरक्षक सूरज पाटीलने सुंदर जेल टिपलाय. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. जाफर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. 13 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला स्पीडअप करायचं. पंचांना विनंती आहे. बघा विलंब नकोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 25. 13 चेंडू आणि धावांची गरज आहे 26. प्रत्येक षटकामागे 12.00 ची सरासरी गाठायची आहे. हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने इथून मात्र डीप वरून क्षेत्ररक्षक येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक होईल समाप्त. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती SP11 या संघाची 27 धावा. बारा चेंडू आणि 24 धावांचं इथून मात्र समीकरण असेल. सामना जिंकण्यासाठी मेगा फायनलची लढत. कोणता संघ इथून मात्र चॅम्पियन संघ होईल नक्कीच काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक चेंडू मागे 2-2 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करायचं. रितेशला विनंती आहे सामन्याला सुरुवात करा. पंचांना देखील विनंती आहे. स्ट्रायकर वरती फलंदाज जय. हा चेंडू लॉफ्ट केलाय. बऱ्याच वेळ चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक डीप वरून येत आहेत. इथून मात्र 2 धावा प्रचंड वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय त्यामुळे इथून मात्र अवधी होता 2 या धावसंख्येचा. दोन्ही टीमची टोटल पुढे सरकली आहे 29. आता मात्र 22 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. हा चेंडू पुन्हा एकदा हवे ते क्षेत्ररक्षक आहेत.
आणि अशा पद्धतीने रितेशने सुंदर झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. जयची खेळी संपुष्टात. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडूंमध्ये धावसंख्या 22 धावा बनवायच्या आहेत मेगा फायनलची लढत जिंकण्यासाठी. हा चेंडू इथून मात्र प्रचंड वेगाने बॅट फिरवली होती. चेंडूची गती देखील वेगाने होती, त्यामुळे डार्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फुटवरचा वापर इथून मात्र झाला नाहीये बालाजीच्या माध्यमातून. 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 22 धावा. डेट चेंडू. यस, नक्कीच इथून मात्र हा चेंडू इथून मात्र मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र षटकार. इथून मात्र क्षेत्ररक्षकाने झेल टिपला होता, मात्र त्याचा पाय सीमारेषेवरती टच झाला होता, त्यामुळे इथून मात्र षटकार पाहायला मिळतोय. नाराज आहेत सर्व क्षेत्ररक्षक. टीम मधुबे 11 या संघाचे आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 चेंडूंमध्ये पुन्हा एकदा इथून मात्र पाहावं लागेल. फलंदाज बाद. यष्ट्या उद्ध्वस्त केले जात आहेत. दांडी गुल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. इथून मात्र धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. हा चेंडू बॅटची कडा होती, मात्र जेल सोडला जातोय. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अमित आहेत स्ट्रायकन वरती. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. षटक समाप्त होईल 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 35 धावा. 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. दोन्ही संघांना याची सूचना असेल. 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या.
6 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज SP11 या संघाला चॅम्पियन होण्यासाठी. तर इथून मात्र बॉलिंग ट्रॅक वरती येतोय ओम. स्ट्रायकर वरती फलंदाज असेल जफर येतोय स्ट्रायकर वरती. उर्ध विकेट. हा चेंडू लॉफ्ट केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती उचलून फेकी करतील तोपर्यंत वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र समीकरण येऊन टेपलाय 5 चेंडू आणि 14 धावसंख्याची गरज. 14 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलची लढत कोळेगाव प्रीमियर लीगची. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा. स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती गेले होते तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतील. अमितची खेळी संपुष्टात. पंच वन शॉट आहे का म्हणजे एकही धाव नसेल. चार चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज सूरज. हा चेंडू इथून मात्र फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षक आहेत. बघा पंचांनी इथून मात्र हाईट फॅक्टर साठी विनंती केली. आम्ही चेक करणार आहोत. थर्ड अंपायर GTC.in च्या माध्यमातून आम्ही चेक करतोय.